एकनाथ शिंदेंनी महेंद्र दळवी यांची समजूत काढलेली आहे। मुलीला विधान परिषदेची जागा मिळावी यासाठी दळवी हे आग्रही होते। दळवींनी मुलगी जुईलीसाठी पक्षाकडून फॉर्म घेतला होता। एकनाथ शिंदेंकडून युती धर्म पाळण्याच्या सूचना या दिल्या गेल्या। कोकण विधान परिषदेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू होती। दोनही पक्षांना ही जागा हवी होती। यासाठी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी त्यांच्या मुलीचा आधी अपक्ष फॉर्म भरला होता, त्यानंतर पक्षाकडे एबी फॉर्म मागितला होता। मात्र ही जागा राष्ट्रवादीला देण्यात आलेली आहे। अनिकेत तटकरे इथले उमेदवार असू शकतात। या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी महेंद्र दळवी यांची समजूत काढलेली आहे। मुलीचा फॉर्म मागे घेण्यासाठी सूचना दिल्याची सुद्धा माहिती समोर येते आहे। दरम्यान विधान परिषदेची कोकणची जागा राष्ट्रवादीला देण्याच्या बदल्यात शिवसेनेला रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळावं अशी अट घातल्याचं सुद्धा समोर आलंय। त्यामुळे ही पालकमंत्रीपद हे शिवसेनेला मिळाल्यास भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री होऊ शकतात। दरम्यान जोरदार रस्सीखेच, जोरदार राजकारण हे कोकण विधान परिषद जागेसाठी बघायला मिळालं। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत। शुभम, काय नेमके अपडेट आहेत? एकनाथ शिंदे यांनी महेंद्र दळवी यांची समजूत घातल्याचं समोर आलंय। त्यांच्या मुलीचा फॉर्म मागे घेतला जाईल का आता? जगदीश, आपण बघू शकतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोरदार बैठका शिवसेना पक्षांतर्गत सध्या सुरू असल्याचं दिसून येत आहे। आणि हातामध्येच एक महत्वपूर्ण अपडेट सध्या समोर येत आहे की शिवसेनेचे आमदार अलिबागचे महेंद्र दळवी यांची आता समजूत काढल्याचं शिंदेकडनं समजून येत आहे। दळवी यांची मुलगी जुईली दळवी यांनी जो आहे रायगड मधनं जो आहे रायगड विधान परिषदेमधनं फॉर्म भरला होता आणि याच्यामध्येच आता त्यांची समजूत काढण्यात आलेली आहे। अर्थातच आता ते जुईली दळवी फॉर्म मागे घेतात का हे पाहणं महत्वाचं असेल। आणि इतकंच नव्हे तर इतरत्र चर्चा रायगड जिल्ह्यात सर्व गोष्टींवरून शिवसेनेच्या आणि महायुतीच्या याच्यावर देखील चर्चा झाली आहे। निधी वाटप बद्दल देखील चर्चा झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे। जगदीश जी, मात्र शुभम, आधी महेंद्र दळवी यांनी त्यांच्या मुलीचा अपक्ष फॉर्म भरला होता, पक्षाकडे एबी फॉर्मची मागणी केली होती, त्यांना एबी फॉर्म दिला गेला होता। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एबी फॉर्म शिवसेना पक्षाकडनं देण्यात आलेला नव्हता दळवी यांना, पण तरी देखील त्यांनी अपक्ष फॉर्म भरला, कारण की त्यांना तटकरेंसोबत जायचं नव्हतं, तटकरेंसोबत फॉर्मही भरायचा नाही आणि प्रचारही करणार नाही अशा पद्धतीची भूमिका ही दळवी यांच्याकडनं सातत्याने येत होती। आणि त्यामुळे आता जो फॉर्म अपक्ष म्हणून भरलेला आहे तो ते मागे घेतात काय पाहणं महत्वाचं आहे। शुभम, तुम्ही असेच जोडले रहा।